आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला मिळतो तेव्हा तो निर्णय यशस्वी झाल्यावर मिळणारं श्रेय आणि निर्णय चुकल्यावर होणारे दोषारोप दोन्ही झेलायची तयारी असायला हवी. माझ्या लेकींच्या संसारात होणारी ओढाताण आणि एकमेकीत आलेला दुरावा माझ्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत. बाप म्हणून आलेलं हे अपयश मरेपर्यंत छळणार आहे का मला? मास्तर, कसला विचार करताय? काय आता एक हारलेला बाप आणखी कसला विचार करणार? आपल्या आयुष्यात घेतलेले निर्णय कुठे कुठे चुकले याचाच विचार करतो. वृंदाचं आणि राणाचं लग्नच लावून दिलं नसतं मी, तर त्यांच्या आयुष्यात हे सगळं जे काही घडतंय ते घडलंच नसतं का? ते घडलं असतं. माझ्या मित्राला मी वचनच दिलं नसतं, माझ्या 5 मुलींपैकी एका मुलीशी तुझ्या राणाचं लग्न लावून दे, कदाचित बरं झालं असतं का? माझ्या ओळीशी समीररावांचे लग्न लावून न देता वृंदाचं आणि समीररावांची पत्रिका जुळत नाही हे कळल्यावर हे लग्न होणार नाही. आता आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण तिथेच थांबलो असतो तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असते का? या सगळ्याचा विचार करत बसलोय. मास्तर, या जर आणि तरच्या लाटेवर विचारांची नाव सोडायचीच नाही बाई. किनाऱ्याला लागतच नाही ती. ऐकलं नसेल तर ऐका, मी पण असा विचार केला असता ना, माझा नवरा जर लवकर गेला नसता तर माझ्या समीरच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काय घडलं घडलंच नसतं. ज्या घरामध्ये बाप जातो ना मास्तर, त्या घरातल्या थोरल्या मुलाचं आयुष्य उन्हामध्ये पोळून निघतो, आणि ज्या घरामध्ये आई जाते त्या घरातल्या थोरल्या लेकीचं आयुष्य चुली पुढे पोपत होत. तर मास्तर, माझा समीर काय किंवा तुमची वृंदा काय, त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी भोगलं, जे भोगतायत, त्याला आपण जबाबदार नाही होत मास्तर. तरी ह्या सगळ्याचं खापर जर कुणाच्या माथी फोडायचं असेल ना, तर ते माझ्या बाई, तुमच्या नाही. नाही, तसं नाही, तसं नाही. आपल्या आयुष्यात जशी दुःख येत जातात तसं काही ना काही वाटत राहतच ना माणसाला. म्हणजे माझ्या मुली जवळ आहेत, दूर असत्या तर किती बरं झालं असतं.